नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. न्यू बिग अपडेट. आज आपण एका मोठ्या घोषणेबद्दल माहिती करून घेणार आहोत. कोणती आहे ती घोषणा? तर महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे MH सेट म्हणजेच ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी दिली जाते आणि ती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत राबवली जाते. या परीक्षेची मोठी अपडेट आता आलेली आहे. सेट परीक्षा 2026 MH सेट एक्झाम 2026 या परीक्षेबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आणि गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्या एका शेअरने एखाद्याचं आयुष्य घडू शकतं. चला तर मग आपण सेट परीक्षेबद्दलची माहिती जाणून घेऊयात. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या संभाव्य तारखा, अभ्यासक्रम, ही परीक्षा कोणाला देता येऊ शकते आणि या परीक्षेनंतर तुम्हाला कोणता जॉब लागू शकतो याबद्दलची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच MH सेट 2026 ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे आयोजित केली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्र ठरण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा मानली जाते. जरी 2026च्या परीक्षेची अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नसली तरी मागील परीक्षांच्या वेळापत्रकावरून याचे अंदाजित वेळापत्रक आणि रचना सांगता येईल आणि आपण आता अंदाजित वेळापत्रकच बघणार आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी या परीक्षेला बसायला इच्छुक आहेत त्यांना अभ्यास करणं सोयीस्कर होईल, ते तयारी व्यवस्थितपणे करू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या विभागांचे ज्या जागा सुटलेल्या असतात किंवा जाहिराती निघालेल्या असतात त्याची अर्ज प्रक्रिया, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत, त्यासाठीची पात्रता काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे आणि ती परीक्षा कोणत्या पद्धतीनं घेतली जाणार आहे याबद्दलची माहिती वेळोवेळी आमच्या व्हिडिओद्वारे देत असतो. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेचे किंवा जे विभाग आहेत किंवा डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटला अनुसरून आमच्या प्रश्नपत्रिका, जसं की मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान यावरच्या आमच्या अनेक प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत, ज्या वारंवार पडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आधारित दिलेले असतात, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर होऊन जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेचं टायमिंग उशिरा माहिती पडलं असेल किंवा वेळ नसेल आणि थोड्या वेळामध्ये जर त्याला अभ्यास पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच लाभ होईल. MH सेट म्हणजे काय? सगळ्यात आधी आपण सेट म्हणजे काय हे जाणून घेऊयात. महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही महाराष्ट्र व गोवा या राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता ठरवणारी परीक्षा आहे. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत घेतली जाते. आत्ताच माहीत झाल्यानुसार या सेट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक या पदावरती काम करू शकता आणि आता जवळपास 5,000 पेक्षा जास्त सहाय्यक प्राध्यापकांची पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या परीक्षेसाठी प्रिपेअर राहा आणि तुमचं जे काही अभ्यासक्रम आहे तो तुमच्या विषयाचा पूर्ण करा आणि ह्या परीक्षेसाठी सज्ज व्हा. MH सेट 26 ही संभाव्य वेळापत्रक. अधिकृत सूचना फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये येऊ शकते. परीक्षा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. MH सेट 2026चं संभाव्य वेळापत्रक आणि हे वेळापत्रक हे 2025च्या परीक्षेच्या आधारे दिलेलं आहे अंदाजित. टप्पा 1, जसं की आपण हे टप्पे केलेले आहेत आणि संभाव्य तारखा. सूचना प्रसिद्धी साधारणपणे फेब्रुवारीचा 3रा किंवा 4थ्या आठवड्यामध्ये याची अधिकृत सूचना प्रसिद्ध होईल. अर्ज सुरू होणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या परीक्षेचे अर्ज भरण्याची सुरुवात होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख म्हणजे विनाविलंब शुल्क म्हणजे मार्चचा मधला आठवडा म्हणजे 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये अर्जाची अंतिम तारीख असेल आणि विलंब शुल्कासह अंतिम तारीख असेल मार्चचा 3रा आठवडा. अर्जात सुधारणा करण्याची मुदत आहे मार्चचा शेवटचा आठवडा. प्रवेशपत्र उपलब्ध होतील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि परीक्षा असेल एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे फेब्रुवारीमध्ये जर ही अधिसूचना प्रसिद्ध झाली, तर तुम्हाला एप्रिलमध्ये ही परीक्षा द्यावी लागणार आहे आणि लगेच त्याचा 2 महिन्यामध्ये रिझल्टही येतो. म्हणजे जूनच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होतानाच तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी मिळू शकते, सहाय्यक प्राध्यापक या पदावरती. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याच्यासाठी कोणते विषय असतात, पहिला पेपर कोणता असतो, दुसरा पेपर कोणता असतो, याबद्दल सुद्धा आमच्या इतर व्हिडिओच्या मध्ये माहिती यापूर्वी सुद्धा दिलेली आहे. तरी सुद्धा या परीक्षेला मुख्य 2 पेपर असतात. एक पहिला पेपर असतो तो सर्वांना जनरल पेपर, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, कोणाचा इतिहास असेल, स्पेशल विषय तुमचा पीजी केल्यानंतर, कोणाचा मराठी विषय असेल, इंग्लिश असेल किंवा इतर कोणते विषय असतील, तरी सुद्धा सर्वांना पेपर 1 हा सारखाच आहे, तो सर्वांनी एकसारखाच द्यायचा आहे. आणि पेपर 2 हा जो आहे तो आपल्या आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो विषय असेल त्यानुसार दुसरा पेपर द्यायचा आहे. ही परीक्षा यापूर्वीपासून ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाते, परंतु कदाचित आता यावर्षी ती ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची चर्चा आहे. जर तसं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यायची आहे. नसेल तर नेहमीप्रमाणेच आपल्याला ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा देता येईल. टीप विद्यार्थी मित्रांनो, हे वेळापत्रक संभाव्य आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून अधिकृत सूचना आल्यानंतरच ते निश्चित होईल. तुम्ही यासाठीची अधिकृत माहिती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवरती बघू शकता. MH सेट 26 साठी पात्रता आणि निकष. या परीक्षेला कोण बसू शकतं किंवा कोण पात्र होऊ शकतं? तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. पात्रता आणि निकष कोणते आहेत? तर शैक्षणिक पात्रता असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही आर्ट्स साईडनं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, तर तुमचा त्यामध्ये इतिहास विषय असू शकतो, भूगोल असू शकतो, मराठी विषय असू शकतो, अर्थशास्त्र विषय असू शकतो, तर त्या विषयामध्ये तुमचं पीजी असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतलेली असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या विषयाचं किमान गुण हे सामान्य प्रवर्गासाठी 55% असले पाहिजेत. ओपन लोकांसाठी किंवा जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतून येतात त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान 55 गुण असणं गरजेचं आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे जे ओबीसी, एससी, एसटी किंवा दिव्यांग या विद्यार्थ्यांना किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची स्थिती, जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही आणि तुम्ही शेवटच्या वर्षाला आहात, तर असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परंतु तुमच्या दुसऱ्या वर्षाचा म्हणजे फायनलचा रिझल्ट जेव्हा येईल त्यानंतरच तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे सेट एक्झामला तुम्ही पात्र अपात्र कधी होतात हे तुम्हाला तुमचं एक्झाम पूर्ण झाल्यानंतर, पीजीचं एक्झाम पूर्ण झाला आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतरच तुम्हाला सेटचा रिझल्ट मिळू शकतो. तत्पूर्वी तुम्ही तुमच्या सेकंड इयर असेल किंवा लास्ट सेमिस्टर तुमचं चालू असेल तर तुम्ही ही परीक्षेसाठी अर्ज करू शकता. अतिरिक्त अटी काय आहेत? उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे किंवा संबंधित राज्यातील निवासी तो असला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र किंवा गोवा राज्याचा तो रहिवासी असला पाहिजे आणि या ठिकाणच्या, या राज्याच्या विद्यापीठातूनच त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असलं पाहिजे. उमेदवारांनी परीक्षा दिल्यानंतर MH सेट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र वेळेत सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स मागणी होतील ते त्या त्या वेळेतच दिले पाहिजेत. यासाठी वयाची कोणतीही अट किंवा मर्यादा नाही. म्हणजेच तुम्हाला सेट परीक्षा ही कोणत्याही वयामध्ये देता येऊ शकते. यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. म्हणजे की ओपनसाठी 33 वर्ष किंवा 28 वर्ष असं काही विभागांमध्ये वयाची मर्यादा असते. तसं या परीक्षेसाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. तुम्ही अगदी 45 वर्ष किंवा 50 वर्षाचे असलात आणि तुमची इच्छा आहे की मला सेट एक्झाम पूर्ण करायची आहे, तरी सुद्धा तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. कारण ही परीक्षा झाल्यानंतर, पास केल्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी
पात्र होतात आणि तुम्हाला कोणत्याही विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी तुम्ही वयाची मर्यादा नसल्याने या परीक्षेला कोणतेही उमेदवार अर्ज करू शकतात. फक्त अट एकच आहे की त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. विषयाची निवड एम-एच सेटमध्ये सध्या 32 विषय उपलब्ध आहेत. उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण ज्या विषयात केलेले आहे तोच विषय निवडणे आवश्यक आहे. या जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं शेड्यूल येतं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांमध्ये सेटची एक्झाम घेतली जाते. तर ते एकूण 32 विषय आहेत. त्यामध्ये तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही ज्या विषयामध्ये म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात झालेलं आहे, तो विषय आपला त्या 32 विषयामध्ये आहे का ते चेक करायचं आणि त्यानुसारच आपण तो विषय निवडून फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाची टीप एम-एच सेट ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा आहे. यशस्वी उमेदवारांना राज्यस्तरीय पात्रता प्रमाणपत्र दिले जाते, जे महाराष्ट्र व गोवा राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठामध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे. तयारीसाठी काही टिप्स आहेत. तुम्ही जर या सेट एक्झामला बसणार आहात, तर आत्ताच आपल्याला अजून वेळ आहे अधिकृत सूचना प्राप्त होण्याची आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस अर्ज भरणे किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी अजून तुम्हाला थोडासा वेळ मिळालेला आहे. परंतु अर्जाची सुरुवात होण्याची किंवा अधिकृत घोषणा सुरू होण्याची वाट न बघता तुम्ही आत्ताच परीक्षेला अभ्यासाला लागू शकता परीक्षेच्या दृष्टीने. त्यासाठी तुम्ही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचा अभ्यास करा. नंतर UGC नेटच्या स्वरूपाशी तुलना करा आणि मराठी, इंग्रजी विषयांशी विशिष्ट संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण अभ्यासणं आवश्यक आहे, पर्यावरण अभ्यासणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं याविषयीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या विषयाचा जो तुमचा स्पेशल विषय असेल पोस्ट ग्रॅज्युएशनला त्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे करत असताना तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन करायला पाहिजे. कारण ही परीक्षा एकूण 300 मार्काची आहे. एका पेपरला 100 मार्क आहेत आणि दुसऱ्या पेपरला 200 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पॅराग्राफवरून जे उतार्यावरून प्रश्न असतात त्याचाही अभ्यास करायला पाहिजे. कारण त्यावरती तुम्हाला 5 प्रश्न येतात म्हणजे 10 मार्कांसाठी तुम्हाला तो उतारावरून प्रश्नांची उत्तरं हा विषय दिलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं नियोजन केलं आणि योग्य पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास करत गेलात, मॉक टेस्ट दिल्यात आणि वेळेचं व्यवस्थापन केलं, तर तुम्हाला ही परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होता येतं, तेही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये. तर आमचं यासाठीचं मार्गदर्शनपर व्हिडिओ यापूर्वीचे सुद्धा आम्ही दिलेले आहेत. सोडवलेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत आमच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा आहे, कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा याबद्दलची माहिती सुद्धा आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. जर ते तुम्हाला मिळाले नाहीत किंवा काही अडचण असेल, तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल माहिती विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी अजून तुम्हाला वेळ आहे, तर तुम्ही त्यासाठी आत्ताच तयारीला लागा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप धन्यवाद. फक्त एकच सांगणं आहे, की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि गरजू लोकांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.